नमस्ते, मी अनिता शिंदे, अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ब्लाउजचे किती प्रकार आहेत ते म्हणजे ब्लाउजचे टाइप्स आपण बघणार आहोत। आणि नवीन शिकत असाल तर तुम्हाला कुठल्या ब्लाउज पासून सुरुवात करायची आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करू। आता आपण पाहतोय टाइप्स ऑफ ब्लाउज म्हणजे ब्लाउजचे प्रकार। तर ब्लाउजचे प्रकार आता सध्या भरपूर असे आहेत, पण ज्यावेळी तुम्हाला ब्लाउज शिकायचे आहेत त्यावेळी ब्लाउजचे फक्त मुख्य 3च प्रकार आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच बदल करून ब्लाउज तयार झालेले आहेत। तर ब्लाउजचे 3 प्रकार आहेत। एक साधा ब्लाउज, 2 नंबर आहे कटोरी ब्लाउज आणि तिसरा आहे प्रिन्सेस कट ब्लाउज। आणि ह्याच ब्लाउज मध्ये थोडेसे व्हेरिएशन करूनच नवीन नवीन प्रकार हे ब्लाउजचे झालेले आहेत। तर मी तुम्हाला आकृती दाखवते त्याची। हे बघा, साधे ब्लाउज ज्याला आपण 4 टक्स ब्लाउज म्हणतो किंवा म्हणजे त्याला 4 डाट असतात आणि हे साधं ब्लाउज आहे आणि हे सगळ्यात पहिलं शिवलं जातं। त्यानंतर आहे कटोरी ब्लाउज, हे कॉमन आहे आणि हा आहे प्रिन्सेस कट ब्लाउज। हेच ब्लाउजचे 3 प्रकार हे मुख्य आहेत। आणि त्यानंतर मग ह्या साध्या ब्लाउजचे सुद्धा प्रकार होतात, ते आपण बघणार आहोत। तर साध्या ब्लाउजचे 4 प्रकार आहेत। 1 टक्स ब्लाउज, 2 टक्स ब्लाउज, 3 टक्स ब्लाउज आणि 4 टक्स ब्लाउज। आणि याची मी तुम्हाला व्यवस्थित ही आकृती दाखवते। बघा, हा 1 टक्स ब्लाउज आहे, हा 1 टक्स ब्लाउज आहे ज्याला हा 1 टक्स असतो पुढचा। त्यानंतर आहे 2 टक्स ब्लाउज ज्याला हे 2 टक्स आहेत। त्यानंतर आहे 3 टक्स ब्लाउज, हा 1 2 आणि हे 3 टक्स इथे येतात आणि 4 टक्स म्हणजे इथे 4 टक्स येतात। तर हे बघा, हे 4 टक्स ब्लाउज आहे। आणि त्यानंतर आता बघणार आहोत आपण ह्याच ब्लाउज मध्ये 1 टक्स ब्लाउज मध्ये उपप्रकार आहेत म्हणजे साध्या ब्लाउज मध्ये। तर 1 टक्स ब्लाउज विथ बेल्ट, 2 टक्स ब्लाउज विथ बेल्ट, 3 टक्स ब्लाउज विथ बेल्ट आणि 4 टक्स ब्लाउज विथ बेल्ट। म्हणजे हे जे आहेत आपण हा जो आहे प्रकार 1 टक्स ब्लाउज, हा 1 टक्स ब्लाउज हा आपण त्यालाच आपण बेल्ट लावून शिवतो, तो विथ बेल्टचा होतो। त्यानंतर 2 टक्स ब्लाउज जर बेल्ट सह शिवला तर त्याला विथ बेल्ट म्हणतात। हा पण त्याच पद्धतीचा आहे। 3 टक्स ब्लाउज विथ बेल्ट आणि 4 टक्स ब्लाउज विथ बेल्ट। हा सगळ्यात जास्त कॉमन आहे आणि सगळ्यात जास्त शिवला जातो। आणि ह्या सगळ्या ब्लाउजचे हा जो पाठीमागचा भाग मी दिलाय हा कॉमन आहे। हे 2 टक्स आहेत आणि याचा हा गळा आहे। आता आपण पुढचा भाग बघतोय ते म्हणजे कटोरी ब्लाउजचे। कटोरी ब्लाउजचे किती प्रकार आहेत ते आता आपण साध्या ब्लाउजचे बघितले 4 प्रकार, त्यानंतर कटोरी ब्लाउजचे प्रकार बघणार आहोत आपण। तर कटोरी ब्लाउजचे 2 प्रकार आहेत। कटोरी ब्लाउज म्हणजे जो सिंपल आहे असा आणि डबल कटोरी ब्लाउज। तर मी त्याच्या फिगर दाखवते इथे। हे बघा, हा आहे कटोरी ब्लाउज आणि हा डबल कटोरी ब्लाउज, याला 2 पीस कटोरी पण म्हणतात। याला 2 भागामध्ये ही आहे आणि हा कटोरी ब्लाउज। आता आपण प्रिन्सेस कटचे टाइप्स पाहणार आहोत। आपण साधे बघितले, कटोरी बघितले, आता प्रिन्सेस कटचे टाइप पाहतोय। तर ते इथे मी लिहिलेत।
प्रिन्सेस कट ब्लाउज, सिंपल प्रिन्सेस कट ब्लाउज आणि शोल्डर डार्ट ब्लाउज. तर त्याच्यामध्ये सिंपल प्रिन्सेस कट ब्लाउज मध्येच विथ बेल्ट येतो आणि शोल्डर डार्ट ब्लाउज मध्ये सुद्धा सिंपल असा येतो आणि बेल्ट टाकून सुद्धा येतो. तर त्याच्या मी फिगर इथे दाखवते तुम्हाला. ह्याच टाईपच्या त्या असतात. तुम्हाला हे वहीमध्ये लिहायचं आहे, त्याच्यासाठी मी शेवटी तुम्हाला स्क्रीनशॉट पण देणार आहे. तो तुम्ही बघून आकृत्या काढा किंवा तुम्हाला त्याची प्रिंट तशीच मारायची असेल तर मारू शकता. तर हे बघा, सिंपल प्रिन्सेस कट ब्लाउज आणि सिंपल प्रिन्सेस कट ब्लाउज हा बेल्टचा आहे. इथे खाली बेल्ट लावलेला असतो. त्यानंतर आहे शोल्डर डार्ट प्रिन्सेस कट ब्लाउज, म्हणजे शोल्डर पासून याला डार्ट असतात ते खालीपर्यंत. आणि हा जो ब्लाउज आहे सिंपल म्हणजे शोल्डर डार्ट प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि इथे शोल्डर पासून असतात पण इथे त्याला बेल्ट लावलेला असतो. आता हे झाले प्रिन्सेस कटचा हा प्रकार. आता त्यानंतर आता आहे दोन प्रकार आलेले आहेत आता सध्या, सब्यासाची ब्लाउज आणि मधुबाला स्टाईल ब्लाउज. तर आता आपण सब्यासाची ब्लाउज पाहतोय. हा आहे सब्यासाची ब्लाउज, त्याची डायग्राम ही आहे आणि मधुबाला स्टाईल ब्लाउज हे आहे. तर तुम्हाला अजून कुठले कुठले प्रकार माहित आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यासाठी तुम्ही याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा हे लिहून घ्या.